नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, धनलक्ष्मी कुंचन सिद्ध कसा करावा आणि त्यामध्ये आपल्याला साहित्य काय काय लागतं धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी. तर आज पूर्ण डिटेलवार माहिती मी सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, इथं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे, पंचामृत करून घेतलेलं आहे. दूध, दही, साखर, मध आणि तूप असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. पंचामृत हे बनवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंचन हा सिद्ध करायचा आहे. त्यानंतर जे बालाजीचं मी चिन्ह घेतलेलं आहे, तर ते पण माझं सिद्ध करायचं राहिलं होतं. खरं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ते उशिराने आलं, त्याच्यामुळे ते देखील आज मला सिद्ध करायचं आहे. जर तुम्हाला देखील कुंचनची सेवा करायची आहे आणि कुंचन सिद्ध कसा करायचा तर ते माहिती नसेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तर व्हिडिओ नक्की म्हणजे नक्कीच कंटिन्यू करा. तर बघा, सुरुवातीला मी कुंचन हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि त्यानंतर जे पंचामृत आहे बघा, हळदी कुंकू अक्षदा आपल्याला वाहून घ्यायचे आहेत. खाली देखील मी कुंचनच्या खाली अक्षदा हळदी कुंकू वाहून घेतला आहे आणि त्यानंतर त्यावरती कुंचन ठेवलं आहे. आणि बघा, आपल्याला पंचामृताने खरं तर त्या कुंचनला खरं तर अभिषेक करायचा असतो. तर हा कुंचन म्हणजे जसं आपण महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत आपण खरं तर हा कुंचन सिद्ध करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः असं म्हणत खरं तर आपल्याला हा कुंचन सिद्ध करायचा आहे. बघा, त्यानंतर तुम्ही हा 11 वेळेस किंवा 21 वेळा देखील म्हणजे मंत्र म्हणत तुम्ही खरं तर हा कुंचन सिद्ध करू शकता. म्हणजे अभिषेक करायचा आहे आपल्याला त्या कुंचनचा. म्हणजे पंचामृताने आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, साफ करायचा आणि बघा, आपला कुंचन सिद्ध होतो. आणि त्यानंतर जे आपण बाकीचे साहित्य घेतलेले आहेत, गोमती चक्र, पिवळ्या कवड्या, त्याच्यानंतर जे चॉकलेटी कवड्या आहेत, तुम्ही बघा यामध्ये पांढऱ्या कवड्या किंवा चॉकलेटी कवड्या देखील घेऊ शकता किंवा पिवळ्या कवड्या देखील घेऊ शकता. पण चॉकलेटी कवड्या आहेत त्या लक्ष्मी विष्णू कवड्या असं म्हटलं जातं त्यांना, चॉकलेटी कवड्यांना. त्याच्यामुळे त्या कवड्या तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या किंवा 5 घ्या, असं तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, पंचरत्न आहेत, पोवळा आहे, असं सर्व काही साहित्य तुम्ही यामध्ये घेऊ शकता. अजून बरंच काही साहित्य आहे, तर ते डिटेलवार मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हे बालाजीचं खरं तर चिन्ह आहे, तर ते त्या दिवशी पण माझ्याकडून सिद्ध करायचं राहिलं होतं. आणि बघा, आता पौर्णिमा आलेली आहे आणि मला हे खरं तर कुंचनची सेवा करायची आहे पुन्हा. त्याच्यामुळे आणि एक सांगायचं आहे की कुंचनची सेवा करत असताना माता लक्ष्मीला आवडणारं गुलाबाचं फूल किंवा गजरे हे आपल्याला आणायचेच आहे. बालाजीचं चिन्ह सिद्ध करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. ओम व्यंकटेश्वर नमो नमः, श्रीमन नारायण नमो नमः, तिरुमल तिरुपती नमो नमः, जय बालाजी नमो नमः असं देखील तुम्ही हे चिन्ह खरं तर सिद्ध करत असताना मंत्र म्हणू शकता. किंवा तुम्ही असं देखील म्हणू शकता की ओम व्यंकटेश्वर नमो नमः, ओम व्यंकटेश्वर नमो नमः असं देखील हा मंत्र तुम्ही हे बालाजीचं चिन्ह खरं तर सिद्ध करत असताना तुम्ही म्हणू शकता. किंवा दुसरा आणखी तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर ते देखील तुम्ही हे बालाजीचं चिन्ह खरं तर सिद्ध करत असताना तुम्ही म्हणू शकता. तर बघा, पंचामृताने हे खरं तर सिद्ध करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते बालाजीचं चिन्ह खरं तर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि बघा, आपल्या कुंचनला केशरयुक्त चंदन टीका लावून घ्यायचा आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर जे बालाजीचं चिन्ह आहे त्याला देखील आपल्याला ते लावून घ्यायचं. बघा, कुंचन मध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे तर त्यांनी आपला कुंचन आणि ते जे काही साहित्य आहे, कवड्या वगैरे बाकीचं साहित्य, तर ते आपण सिद्ध करायचं आहे. आणि त्यानंतर सेवा करू शकता त्यावरती. जोपर्यंत तुम्ही कुंचन हा सिद्ध करत नाही किंवा जे साहित्य आहे, कवड्या म्हणा किंवा गोमती चक्र, चॉकलेटी कवड्या आहे, पोळा आहे, बाकीचं सर्व काही साहित्य आपण सिद्ध करोस तोपर्यंत म्हणजे आपल्याला सेवा करता येत नाही. तर बघा, बालाजीच्या चिन्हाला सुद्धा आपल्याला केशरयुक्त चंदन टीका लावून घ्यायचा आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. आणि ते बघा, मी असं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या सेवेला म्हणजेच सुरुवात करते आहे फक्त. आणि हा कुंचन सिद्ध करत असताना आपल्याला खरं तर माता लक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्र देखील म्हणत तुम्हाला हा सिद्ध करायचा आहे.
आणि एवढंच की जो काही तुम्ही सिद्ध करताय कुंचन, तर त्यामध्ये तो मनापासून झाला पाहिजे आपल्याकडून त्या सेवा. आणि जेव्हा आपण हा कुंचन जेव्हा सर्व काही भरतो ना, तर त्याच्यानंतर देखील आपल्याला काही सेवा करायला लागतात, मंत्र म्हणावे लागतात. तर बघा हे साहित्य लागतं, ह्या पिवळ्या कवड्या आहेत, त्यानंतर वेलची विलायची घेतलेली आहेत 5, लवंग आहेत, आता हे पंचरत्न आहेत, ते देखील आपल्याला यामध्ये लागतात. त्यानंतर बांगड्या घेतलेल्या आहेत आणि ही माता लक्ष्मीचं खरं तर हे कॉइन आहे चांदीचा, त्यावरती गजलक्ष्मी देखील आहेत आणि पाठीमागे स्त्री आहे. तर हळकुंड घेतलेला आहे, गोमती चक्र आहेत, त्याच्यानंतर पोवळा घेतलेला आहे, चॉकलेटी कवड्या आहेत, 20 रुपयाचं कॉइन आहे आणि त्यानंतर आपल्याला कमलगट्ट्याची मणी देखील लागणार आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार साहित्य घेऊ शकता. आता हे मला सर्व काही केंद्रात अवेलेबल झालं, त्यामुळे ते सर्व काही मी साहित्य घेतलेलं आहे. पण तुम्ही यामध्ये जे काही चांदीचा हळकुंड आहे, लवंग आहेत चांदीच्या, त्यानंतर कमळाचं फूल, तर ते देखील आपल्याला ह्या सेवेमध्ये लागतं. असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे, त्याच्यामुळे खरं तर जेवढं तुम्ही चांदीचा यूज करता येईल तेवढं करा. पण मी तर म्हणेल की आपल्या ह्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकदम सेट घ्यायचा म्हटलं तर खरं तर 4-4.5 हजारापर्यंत आपल्याला तो सेट भेटतो. पण जर तुम्ही कुंचन ऑनलाईन ऑर्डर केला किंवा बाकीचं साहित्य जे धार्मिक दुकान आहे त्यामधून घेतलं तर खरंच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नाही का स्वस्त भेटायला मदत होईल. आणि बघा हे सर्व साहित्य आपल्याला कुंचन मध्ये खरं तर भरायचं आहे. आणि आपल्याला हे कुंचन मध्ये साहित्य भरत असताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. किंवा तुम्ही कुळदेवीचा देखील मंत्र म्हणू शकता, म्हणजेच ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असं देखील म्हणत तुम्हाला हे सर्व काही साहित्य आहे कुंचनचं, तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता बघा हे सर्व साहित्य आपण सिद्ध करत आहोत त्यामध्ये टाकून. जेव्हा कुंचन भरतो ना, तर तेव्हा खरं तर आपण तांदूळ आणि हे साहित्य असं एक लेअर वाईज लावत असतो, पण सिद्ध करत असताना तुम्हाला हे सर्व साहित्य एकदम टाकायचं आहे त्यामध्ये कुंचन मध्ये. आणि त्यानंतर आपल्याला तो कुंचन सिद्ध करायचा आहे सेवेने. आता बघा हे 10 रुपयाची मी नाणी घेतलेली आहेत, तर ते तुम्हाला खरं तर त्या कुंचनच्या खाली ठेवायच्यात, अष्टदल बनवायचं असतं त्या नाण्यांनी. कारण माता लक्ष्मीचा वास हा खरं तर धनावरतीच असतो, पैशावरतीच असतो असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे त्या कॉईनने आपल्याला अष्टदल बनवायचं आहे. तर हे बघा पाठीमाग चांदीचा कॉईन आहे, त्यावर त्याच्या पाठीमाग खरं तर स्त्री आहे म्हणजेच गणपती बाप्पा, आणि पुढे माता लक्ष्मीचं चिन्ह आहे म्हणजेच मूर्ती आहे, आणि त्यानंतर गजलक्ष्मी आहेत असं आपल्याला कॉईन घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि हे सर्व वाहून झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आणि बाकी राहिलेली आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा जेवढी जास्त तेवढाच कुंचन आपला सिद्ध होतो आणि तेवढीच त्यामध्ये पॉवर येते की जेणेकरून जे काही तुम्ही कुंचनंतर भरणार आहात तर ते आपल्याला त्या सेवेचं फळ मोठ्या प्रमाणात भेटण्यासाठी खरं तर आपल्याला हे करायच्या आहेत सेवा. तर सेवा काय करायच्या, धनलक्ष्मी कुंचन जेव्हा आपण पंचामृताने सिद्ध करून घेतो, बालाजीचं चिन्ह जेव्हा सिद्ध करून घेतो आणि त्यावरती खरं तर कवड्या वगैरे टाकून बाकीचे जे काही साहित्य टाकून आपण जेव्हा तो कुंचन भरतो त्या साहित्याने, आणि त्यानंतर आपल्याला ह्या खरं तर सेवा करायच्या असतात. तर तो कुंचन आणि ज्या कवड्या आहेत किंवा जे बाकीचे साहित्य आहे तर त्या या सेवेने खरं तर ते सिद्ध होत असतं. ते त्यामध्ये खरं तर एक पॉवर येत असते. कारण जसं आपण म्हणतो की नाही का एखाद्या देवीची मूर्ती किंवा टाक आणला तरी ते त्या देव पण येण्यासाठी आपल्याला खरं तर ते जागृत करण्यासाठी खरं तर आपल्याला त्यावरती अभिषेक करावा लागतो, त्यावरती सेवा कराव्या लागतात, आणि त्यानंतर ते खरं तर त्या टाकाला किंवा मूर्तीला खरं तर देव पण येत असतात. तसंच ह्या कुंचनलाही तेवढी पॉवर येण्यासाठी आपल्याला ह्या खरं तर सेवा करायच्या असतात. तर सेवा काय आहेत, तर तुम्हाला 16 वेळा जेवढी जास्त सेवा तेवढंच ते कुंचन आपला म्हणजे पॉवरफुल होणार आहे. कारण आपण एवढं काही बघा तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा नोकरी संदर्भात काही सेवा करायची आहे, कुंचनची जे काही तुमची इच्छा आहे
तर ते तुम्हाला खरं तर संकल्पयुक्त जरी तुम्ही 40 दिवसाची कुंचनची सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं. जरी तुम्हाला शक्य असेल की म्हणजे नाही का मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा एकादशी असं देखील तुम्ही हा कुंचनची सेवा करू शकता. तर ही सेवा करत असताना म्हणजे कुंचन सिद्ध झाल्यानंतर 16 वेळा श्री सूक्त, 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला 16 वेळा किंवा एक माळ म्हणायची आहे. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र हे देखील आपल्याला 16 वेळा किंवा तुम्ही एक माळ करायची आहे. त्यानंतर कुबेर मंत्र हे देखील आपल्याला म्हणजे 16 वेळा किंवा एक माळ करायची आहे. तुमची जेवढी सेवा तेवढंच ते सिद्ध होणार आहे, त्यात देव पण येणार आहे असं समजून तुम्ही सेवा ही करायची आहे. त्यानंतर नवार्णव मंत्राची एक माळ करायची आहे, स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे. हे सर्व करत असताना आपल्याला खरं तर तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण शुद्ध गायीचं तूप हे माता लक्ष्मीला खरंच खूप प्रिय आहे. आणि आपल्याला गुलाबाचा अत्तर किंवा केवढ्याचा अत्तर, मोगऱ्याचा अत्तर हे देखील ह्या सेवेमध्ये खरं तर लागणार आहे. तुम्ही आणि मेन म्हणजे जे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आहे जे धनाचा वर्षाव करते असं आपल्याला हे लागणार आहे. तर ही सेवा खरं तर कुंचन सिद्ध कसा करायचा तर त्याबद्दल मी सांगितली. पण त्यानंतर तो धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा कशी करायची तर खरं तर हा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये खरं तर मी सांगितलेलं नाहीये. पण धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा कशी करायची तर ती डिटेलवार माहिती मी नंतर एक व्हिडिओ घेऊन येईल, तर त्यामध्ये सांगेल. तर हा कुंचन खरं तर सिद्ध झाल्यानंतर आपल्याला काहीतरी गोडाचा नैवेद्य खरं तर दाखवायचा आहे. आणि त्यानंतर बघा आपला जो कुंचन आहे तो सिद्ध होणार आहे. तर आतापुरतं एवढ्याच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.